नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण थेट एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक अशा घटनेच्या खोलात जाणार आहोत. ती घटना म्हणजे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. नुकतीच जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतले. आता वरवर पाहता ही शपथ म्हणजे फक्त काही शब्दांची एक साधी घोषणा वाटते, बरोबर? पण तसं नाहीये. हा लोकशाही प्रक्रियेचा अगदी गाभा आहे. विचार करा, या एका छोट्याशा परिच्छेदात संपूर्ण राज्याचं भवितव्य आणि संविधानाची प्रचंड ताकद सामावलेली असते. तर आज आपण या शपथेच्या प्रत्येक शब्दामागील ते कायदेशीर आणि घटनात्मक वजन नेमकं काय आहे हे अगदी बारकाईने समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरुवात करूया. हे बघा, हे ते सुरुवातीचे ऐतिहासिक शब्द आहेत. मी जोसेफ विजय ईश्वरा साक्ष शपथ घेतो. जेव्हा एखादा नेता स्वतःचं नाव घेऊन अशी सुरुवात करतो ना, तो क्षण संपूर्ण राज्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात असतो. हा काही कुणाशी मारलेला गप्पांचा संवाद नाही, तर ही एका व्यक्तीने संपूर्ण व्यवस्थेशी आणि आपल्या जनतेशी बांधलेली एक अतूट अशी कायदेशीर बांधिलकी आहे. हे शब्द ऐकतानाच आपण त्या शपथविधीच्या गंभीर आणि ऐतिहासिक वातावरणात पोहोचतो नाही का? भाग 1. शपथेचा ऐतिहासिक क्षण आणि त्याचा प्रारंभ. आता इथे लक्ष द्या. यातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांची पहिली आणि सर्वात महत्त्वाची निष्ठा ही कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा गटाप्रती अजिबात नसते. ती थेट असते भारताच्या संविधानाप्रती. कायद्याद्वारे प्रस्थापित झालेलं संविधान हेच आपल्या देशाचं सर्वोच्च सत्य आहे. या पहिल्याच वाक्यातून नेता हे अगदी स्पष्ट करतो की त्यांच्या कारभाराची दिशा आणि निर्णय प्रक्रिया ही केवळ आणि केवळ संविधानाच्या चौकटीतच राहील, त्याबाहेर काहीही नाही. भाग 2. संविधानाप्रती निष्ठा, श्रद्धा आणि त्याचे कायदेशीर वजन. आपण जर या आधीच्या जटिल वाक्याची थोडी फोड केली ना, तर एक गोष्ट आपल्याला लगेच लक्षात येईल. मुख्यमंत्री स्वतःला 3 अत्यंत स्पष्ट अशा कायदेशीर आणि नैतिक बंधनांमध्ये बांधून घेत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे खरी श्रद्धा. याचा अर्थ संविधानाच्या तत्वांवर असणारा अगदी अतूट विश्वास. दुसरी गोष्ट संपूर्ण निष्ठा, म्हणजे संविधानाच्या आदेशांचे कोणत्याही परिस्थितीत पालन करण्याची पूर्ण तयारी. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायद्याचा सन्मान, म्हणजेच प्रशासनाचा प्रत्येक निर्णय हा प्रस्थापित कायद्याला धरूनच घेतला जाईल. खरं तर ही 3 तत्वे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कामाचा खरा आणि भक्कम पाया असतो. पुढे जाऊया. भाग 3. सार्वभौमत्व आणि अखंडतेची हमी. आता हे समोर आलेलं वाक्य बघा, हे अतिशय लक्षवेधी आणि महत्त्वपूर्ण आहे. मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता अबाधित राखीन. म्हणजे विचार करा, एका राज्याचा नेता म्हणून काम करत असतानाही संपूर्ण राष्ट्राची एकता टिकवून ठेवण्याचं स्पष्ट आणि थेट वचन इथं दिलं जातंय. हे अगदी वस्तुनिष्ठपणे आपल्याला दाखवून देतं की राज्याचा विकास आणि राज्याचं राजकारण हे कधीही राष्ट्राच्या एकतेच्या किंवा सुरक्षेच्या आड येऊ शकत नाही. राज्याच्या सीमांच्या वर जाऊन देशाचं हित हे नेहमीच सर्वोच्च स्थानी असेल. आपण इथे थोडं थांबूया, कारण सार्वभौमत्व हा शब्द खूप जड वाटतो, बरोबर? शपथेच्या संदर्भात याचा नेमका अर्थ काय? तर सार्वभौमत्व म्हणजे देशाची अशी सर्वोच्च आणि स्वतंत्र सत्ता जिच्यावर कोणत्याही बाह्य शक्तीचे किंवा परकीय देशाचे अजिबात नियंत्रण नसते. जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची औपचारिक शपथ घेतात, तेव्हा ते खऱ्या अर्थाने देशाच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचे आणि स्वायत्ततेचे रक्षक म्हणून स्वतःची भूमिका अत्यंत गांभीर्याने स्वीकारत असतात. आणि यालाच जोडून येणारा पुढचा आणि अत्यंत कळीचा मुद्दा म्हणजे अखंडता. अखंडता म्हणजे काय? तर आपल्या देशाची भौगोलिक आणि भावनिक अशी अतूट एकता. एका राज्याचा कारभार चालवण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडत असताना देशाच्या या एकसंध विणीला कोणताही धक्का पोहोचू न देणं हे खूप महत्त्वाचं आहे. राज्याच्या सीमांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देशाच्या एकतेसाठी काम करणं हे एका मुख्यमंत्र्यांचे सर्वोच्च आणि प्राथमिक कर्तव्य बनते. भाग 4. निष्पक्ष आणि न्यायपूर्ण कर्तव्य. आता आपण थोडं राज्याच्या स्तरावर येऊया. हे बघा, हे मुख्यमंत्र्यांनी केलेलं अत्यंत विशिष्ट आणि थेट जमिनीवरचं वचन आहे. तामिळनाडू राज्याचा मुख्यमंत्री म्हणून रोजची प्रशासकीय कर्तव्य पार पाडताना ती अत्यंत सत्यनिष्ठेने, कोणत्याही छुप्या हेतूशिवाय आणि संपूर्ण समर्पणाने पार पडली जातील, हे इथे अत्यंत स्पष्ट करण्यात आलंय.
हे फक्त एक वाक्य नाहीये, तर त्यांच्या आगामी काळातील दैनंदिन कामकाजाची दिशा आणि पारदर्शकता ठरवणारं हे एक महत्त्वाचं सूत्र आहे. आपण जर या सलग परिच्छेदाचे विभाजन केले तर आपल्याला हे 3 मुख्य आधारस्तंभ मिळतात. हे केवळ उच्चारण्यापुरते शब्द नक्कीच नाहीत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी अधिकृतपणे स्वीकारलेले हे अत्यंत कडक असे मानसिक आणि नैतिक मापदंड आहेत. सत्याची कास धरणे, कोणताही निर्णय घेताना बुद्धीची शुद्धता म्हणजेच अगदी निखळ आणि प्रामाणिक हेतू जपणे आणि आपले संपूर्ण लक्ष आणि ऊर्जा राज्याच्या भल्यासाठी पूर्ण निष्ठेने वापरणे, हा यामागचा अगदी स्पष्ट विचार आहे. आता इथे समोर दिसणारी ही अत्यंत स्पष्ट आणि थेट कायदेशीर तुलना पहा. एका बाजूला सर्व नागरिकांना न्याय देण्याची सकारात्मक जबाबदारी आहे, तर दुसऱ्या बाजूला राज्यघटनेने अत्यंत कडक शब्दांत निषिद्ध केलेल्या गोष्टी आहेत. प्रशासनात काम करताना कोणाचीही भीती बाळगणे, कोणाचेही उपकार मानून त्यांना झुकते माप देणे किंवा मनात कोणताही द्वेष ठेवून पक्षपाती निर्णय घेणे, या गोष्टी टाळण्याचे हे कठोर कायदेशीर आणि घटनात्मक बंधन आहे. थोडक्यात सांगायचं तर कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करणं. आणि हे वाक्य अगदी उत्कृष्टपणे दर्शवतं की निष्पक्ष शासनासाठी हा एक कायदेशीर आणि नैतिक करार कसा तयार होतो. हे संपूर्ण वाक्य आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्व गोष्टींना एकत्र आणतं. यात संविधानाचा भक्कम आधार आहे आणि कोणताही भेदभाव, भीती किंवा दबाव न बाळगता समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय देण्याची सर्वोच्च बांधिलकी आहे. खरं सांगायचं तर एक सक्षम लोकशाही याच निष्पक्ष आणि समानतेच्या भक्कम तत्वावर उभी असते. या संपूर्ण शपथेच्या आणि शब्दांचा सखोल विश्लेषणाचा शेवट या अंतिम शब्दांनी होतो. अशी मी ईश्वरा साक्ष शपथ घेतो. हे शब्द या संपूर्ण करारावर एक अंतिम आणि अधिकृत मोहर उमटवतात. सुरुवातीला ईश्वराचे नाव घेऊन केलेली घोषणा आणि शेवटी ईश्वराला साक्ष ठेवून दिलेले हे वचन, हे सगळं या संपूर्ण शपथविधीला एक परिपूर्ण, अखंड आणि अत्यंत पवित्र असं रूप देतं. हे शेवटचे शब्द या सर्व वचनांचं गांभीर्य अधिक दृढ करतात. आता या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहतो. जेव्हा आपण या ऐतिहासिक शब्दांचे, या वचनांचे आणि त्यामागील कायद्याचे एवढे सखोल वजन समजून घेतो, तेव्हा लोकशाहीतील एक महत्त्वाचा घटक म्हणून आपली म्हणजेच नागरिकांची जबाबदारी काय असते. नेतृत्वाने घेतलेली ही शपथ केवळ काही मिनिटांचा सोहळा न राहता ती लोकशाहीतील उत्तरदायित्वाची एक निरंतर चालणारी प्रक्रिया कशी बनू शकते. याच शब्दांच्या सामर्थ्यामुळे आणि जागरूकतेमुळे खऱ्या अर्थाने आपली व्यवस्था जिवंत राहते. या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.